जय भीम मित्रांनो, मी शुद्धोधन बागडे. आपल्या सगळ्यांना आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि आज कामगार दिन म्हणून पण आजचा दिवस पाळला जातो. तर आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनानिमित्त आणि कामगार दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा. जय भीम, जय संविधान. आज मी लाईव्ह आलेलो आहे बहुजन संघटक या पेजवर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे कामगार चळवळीतील योगदान. तर आपल्याला माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मध्यवर्ती सभागृहामध्ये जे व्हाईसरायचं सेंट्रल असेंब्ली होती त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लेबर मिनिस्टर म्हणून होते. ठीक आहे. तर हा लेबर मिनिस्टरचा जो कार्यकाळ आहे बाबासाहेबांचा तो बाबासाहेब हॅज जॉईंड दॅट काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स in 1942 जुलै 1942. तर बाबासाहेबांनी जे लेबर रिफॉर्म्स ॲज ए लेबर मिनिस्टर केलेले आहे तर ते बहुतेकशा लोकांना माहिती नाही. तर मी त्याच्यावर थोडा प्रकाश टाकणार आहे. तर जसं की आपल्याला माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकर यांनी जे लेबर रिफॉर्म्स होते त्या लेबर रिफॉर्म्ससाठी भरपूरसे कायदे केलेले आहे. भरपूरसे बिल त्यांनी अमेंडमेंट बिल त्यांनी सभागृहात आणले आणि ते सभागृहाकडून ते पास करून गेले आणि त्याचं रूपांतर कायद्यामध्ये झालं. तर त्याच्यापैकी जे मुख्यत्वे जे कायदे आहे ते आपण बघतो की जे खाण कामगार असायचे, जे कोळसा खाम आहे किंवा मायका माइन्स आहे, तर या कोळसा खाणीचे जे लेबर्स होते, जे कामगार मंडळी होती, ते फार असुरक्षित याच्यामध्ये काम करत होते. त्यांना कुठलंही सिक्युरिटी जे त्यांना इक्विपमेंट्स पाहिजे होते खाण कामगारांना ते नव्हते आणि त्यांच्या राहण्याचे प्रश्न होते. तर बाबासाहेब जेव्हा मजूर मंत्री होते, लेबर मिनिस्टर होते, तेव्हा त्यांनी 1943ला धनबाद येथे जी कोळसा खाण होती ती जी कोळसा खाण होती ती कोळसा खाण 4,000 फीट खोल होती अंडरग्राऊंड. त्या अंडरग्राऊंड खाणेमध्ये कामगार कसे काम करतात हे बघण्यासाठी एक मिनिट. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ती जी धनबादला खाण होती त्या खाणीमध्ये 4,000 फीट आतमध्ये उतरले त्यांच्या सहकार्यासोबत आणि तिथे जी कामगारांसाठी कामगार कसे काम करतात, तिथे ऑक्सिजनची सोय नाही, लाईटची सोय नाही. त्यांनी तिथल्या कामगार लोकांसोबत हितगुज केले, त्यांचे प्रॉब्लेम काय आहे ते समजून घेतले. ते जेव्हा 4,000 फीट खाणीमध्ये उतरले तेव्हा त्यांना असं आढळलं की तिथे काही स्त्रिया मजदूर पण काम करत होते पुरुषासोबत आणि तिथे हे कोळसा काढण्याचं काम मोठ्या जोरावर चालू होतं. तर त्यांनी तिथल्या जे कामगार मंडळी आहे त्यांचे जे काय समस्या आहे त्या जाणून घेतल्या आणि नंतर त्यांनी गव्हर्नमेंटला तशा सूचना केल्या किंवा तसं एक मेमोरेंडम दिलं की हे जे खाण कामगार आहे यांच्यासाठी गव्हर्नमेंटनी काय काय करायला पाहिजे. तर त्यासाठी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यासाठी ते लेबर मिनिस्टर असताना त्यांनी एक लेबर रिफॉर्म्स कायदा करण्यासाठी एक लेबर कमिशनची नियुक्ती केली आणि त्यामध्ये त्यांनी ट्रायपॅट्राईट म्हणजे त्रिपक्षीय एक हे असायला पाहिजे, कॉन्फरन्स व्हायला पाहिजे. त्या त्रिपक्षीय कॉन्फरन्समध्ये म्हणजे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे रिप्रेझेंटेटिव्ह राहणार, त्याच्यानंतर त्यामध्ये कामगारांचे प्रतिनिधी राहणार आणि तिसरं म्हणजे जो खाण मालक आहे त्या मालकाचे सुद्धा प्रतिनिधी त्यामध्ये असणार. तर बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत हे 3 लोक एकत्र येणार नाही तोपर्यंत कामगारांच्या समस्या सुटणार नाही. आणि सोबतच त्यांना हे पण वाटत होतं की जोपर्यंत इथला जो मालक वर्ग आहे, इथला जो भांडवलदार आहे, या भांडवलदारांना जोपर्यंत त्यांच्या कामगाराविषयी आत्मीयता वाटणार नाही किंवा एक माणुसकीचा भाव त्यांच्यामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत ते कामगार लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकणार नाही. त्यामुळे त्यांनी ते इनिशिएटिव्ह घेऊन त्यांनी पिरियॉडिकली लेबर कॉन्फरन्स भरवणं चालू केलं अंडर हिज मिनिस्ट्री आणि
त्या लेबर कॉन्फरन्समध्ये हे तिन्ही प्रतिनिधी यायला लागले. त्याला त्या प्रतिनिधीसमोर त्यांची चर्चा आणि जे कामगारांचे प्रश्न होते ते त्यांनी त्यांचे जे खान मालक होते त्यांच्यासमोर मांडले आणि ॲज ए गव्हर्नमेंट रिप्रेझेंटेटिव्ह त्यांनी असे कायदे केले की ज्यामध्ये या खाण कामगारांना आपले प्रश्न मांडण्यासाठी त्यांचं ट्रेड युनियन असायला पाहिजे. तर जे ट्रेड युनियनचा जो कन्सेप्ट आहे तो पण बाबासाहेबांनीच इंट्रोड्यूस केलेला आहे 1943ला. आणि त्या ट्रेड युनियनमध्ये त्यांनी ही प्रोव्हिजन केली की हे जे ट्रेड युनियनचं रिप्रेझेंटेशन आहे हे खान मालकावर हे कंपल्सरी आहे. दिस एम्प्लॉयर इज कॉम्पेल्ड टू ॲक्सेप्ट दॅट रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजे ते असे म्हणू शकत नव्हते की बाबा हे तुमचं ट्रेड युनियन हे इलिगल आहे. ट्रेड युनियन इज लिगल, इट इज अ लिगलाइज फॉर्म. आणि त्यांना त्यांचे रिप्रेझेंटेशन करण्याचं, त्यांचं प्रतिनिधित्व मांडण्याचं त्यांना पूर्ण अधिकार होते. आणि जर कुठल्या खान मालकांनी किंवा त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी जर कामगारांचे कुठलेही प्रश्न जर त्यांनी सोडविले नाही किंवा त्यांचं ते ट्रेड युनियनला मान्यता दिली नाही, तर ते ट्रेड युनियनची मान्यता जर त्यांनी मान्य केली नाही तर त्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स किंवा त्या कंपनीला पेनल्टी लावण्याची प्रोव्हिजनसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लेबर लॉमध्ये करून ठेवलेली आहे. हे पुष्कळशा लोकांना आपल्याला माहिती नसते. त्याचबरोबर त्यांनी फिक्स वेजेस म्हणजे त्यांनी वेज सिक्युरिटी हा कायदा केलेला होता की त्यामध्ये मिनिमम वेज हे डिसाईड करण्यात आलेले होते कामगाराचे. असं नाही की तो खान मालक जो आहे की तो त्याच्या मनाने ते वेजेस ठरवू शकत होता. गव्हर्नमेंटनी त्याचे मिनिमम वेजेस ठरवले होते की जसं आजकाल शेतकरी त्याच्या जो शेतमाल आहे त्याला जे आहे तो मिनिमम प्राईस मागतो आहे, ठीक आहे. तशाच प्रकारचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांसाठी फिक्स रेम्युनरेशन किंवा फिक्स सॅलरीची किंवा फिक्स रोजगाराची त्यांनी तिथे प्रोव्हिजन केली होती. तर त्याच्यामुळे त्यांचं जे शोषण होतं ते कमी अधिक प्रमाणात बंद झालेलं होतं. तसंच त्यांचे जे काम करण्याच्या वेळा होत्या त्या 12 तासावरून 8 तासावर आणलेल्या. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी त्यांचं जे रिप्रेझेंटेशन होतं कामगारांचं, ते रिप्रेझेंटेशन त्यांचं लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये असायला पाहिजे यासाठी पण कायदा केला. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत या कामगारांचे प्रतिनिधी विधिमंडळात जाणार नाही तोपर्यंत विधिमंडळाला यांच्या समस्या समजणार नाही. आणि विधिमंडळाला समस्या समजणार नाही तर गव्हर्नमेंट यांच्या वेलफेअरसाठी काही करू शकणार नाही. म्हणून त्यांनी तसा एक कायदा पारित केला की ज्या कायद्यान्वये विधिमंडळामध्ये जे तुमचे कामगार आहे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह किंवा प्रतिनिधी तेवढ्या प्रमाणात त्यांना 8.5% तिथे पाठवण्यात येत होते की आधी जे आहे. आणि दुसरा एक कायदा त्यांनी केला फेअर वेजचा. त्या कायद्यामध्ये त्यांनी क्लॉज टाकलेला आहे की जे कमीत कमी जसं तुम्हाला हे असायला पाहिजे रोज असायला पाहिजे तशाच टाईपचं त्यांनी जे स्त्री आणि पुरुष होता यांच्या जे रोजंदारीमध्ये समानता आणलेली. आधी कसं होतं की स्त्रीला कमी रोज मिळायचा आणि पुरुषाला त्या मानाने जास्त रोज मिळायचा. तर बाबासाहेबांनी त्या काळामध्ये ही प्रोव्हिजन आणली कायद्यामध्ये आणि तिथे त्यांनी स्त्री आणि पुरुषाला समान वेतन कायदा लागू केला. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये जे स्किल वर्करला जे वर्कर होते त्या वर्करला मध्ये स्किल डेव्हलपमेंटसाठी वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम गव्हर्नमेंट आणि त्या खान मालकांनी करायला पाहिजे हा पण कायदा केला. त्यानुसार जो ते कंपनीचा मालक आहे त्या माइन्सचा मालक आहे ही इज बाउंड टू प्रोव्हाइड द ट्रेनिंग फॅसिलिटी टू ऑल हिज एम्प्लॉई. म्हणजे त्याच्या सगळ्या एम्प्लॉईला त्याला ट्रेनिंग द्यायची फॅसिलिटी करायची होती. दुसरं त्यांच्यासाठी क्वार्टर्स जे होते खाण कामगारांसाठी ते क्वार्टर्सची पण प्रोव्हिजन बाबासाहेबांनी कायद्यान्वये केली. त्याच्यानंतर त्यांचे जे मुलं होते त्या मुलांसाठी तिथे आजूबाजूच्या वस्तीमध्ये शाळा असायला पाहिजे ही पण प्रोव्हिजन बाबासाहेब जेव्हा लेबर मिनिस्टर होते त्या काळात बाबासाहेबांनी ही प्रोव्हिजन केलेली आहे. त्याच्यानंतर ज्या स्त्रिया असायच्या त्या स्त्रियांना
मॅटर्निटी लिव्ह जी आहे, ज्याला आपण प्रेग्नन्सी लिव्ह म्हणतो, ती लिव्ह भर पगारी चालू केलेली. म्हणजे आधी काय करायचे, जे कंपनी मालक होते ते तुम्ही जर कामावर नसाल तर ते तुम्हाला पेमेंट देत नव्हते, वेतन देत नव्हते. पण बाबासाहेबांनी हा कायदा आणून तिथल्या ज्या स्त्रिया होत्या त्यांना जे मॅटर्निटी लिव्ह आहे, प्रसूती जी रजा म्हणतो आपण त्याला, ती प्रसूती रजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यान्वये ती स्त्रियांना दिली. आता किती स्त्रियांना हे माहिती आहे, हे मोठा प्रश्न आहे. तर त्यामुळेच मी लाईव्ह आलेलो की प्रत्येकाला बाबासाहेबाचे जे कामगारविषयीचे जे धोरण होते ते धोरण आणि त्यांनी केलेले कायदे हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. ते जेव्हा दिल्लीला जे ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ट्रेड युनियन्स होतं, फेडरेशन होतं, त्या फेडरेशनच्या सेक्रेटरीनी त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे शेवटचा दिवस होतं त्यांचं, जो तिथे वर्कशॉप चालू होता त्यांच्या एम्प्लॉईजसाठी, कामगारांसाठी, त्या शेवटच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी तिथे बोलावलं आणि आमचे जे ट्रेड युनियन्स आणि कामगार आहेत त्यांना तुम्ही मार्गदर्शन करा असं त्यांना विनंती केली. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधी त्यांनी नकार दिलेला की मी येऊन तिथे काय करणार आहे. तर त्यांनी जेव्हा त्यांना एकदम फोर्स केला आणि विनंती केली की तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करावं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या कॉन्फरन्सच्या शेवटच्या दिवशी तिथे जातात सप्टेंबर 1943ला. आणि त्यांना मार्गदर्शन करताना तिथे जे ट्रेड युनियन्स होते त्यांनी समजावून सांगितलं, फार छान सुंदर. त्यांनी जे बाबासाहेबाला जी कामगाराविषयी जी आपुलकी होती, त्यांना जो कळवळा होता, त्या मार्गदर्शनामधून आपल्याला दिसून येते की त्यांनी सांगितलं की नुसतं तुम्ही ट्रेड युनियन्स करून काहीही होणार नाही आहे. ट्रेड युनियन्स फार तर काय आहे की ते ट्रेड युनियन्सचे जे लीडर आहे ते 1-2 वेळा स्ट्राईक करेल किंवा त्या स्वतःच्या जे काय मागण्या आहे त्या जास्तीत जास्त स्वतःच्या मागण्या पूर्ण करण्यावर जास्त लक्ष राहील. तर त्यांनी त्यांना सजेशन्स केलं होतं की ट्रेड युनियन्स काही तुमच्या समस्येचं निवारण करू शकणार नाही. ट्रेड युनियनसोबतच तुम्हाला जे तुमचे जे कामगार लोक आहेत त्या कामगारांना शिक्षणाकडे वळावं लागेल. काय करावं लागेल? शिक्षणाकडे वळावं लागेल. त्यांनी जे स्टुअर्ट मिलन सारखे जे कामगारविषयी धोरण मांडणारे होते, कार्ल मार्क्स होते, या लोकांनी त्या काळामध्ये ज्या कामगार चळवळी चालवल्या होत्या जगामध्ये, त्या कामगार चळवळीचं साहित्य इथल्या कामगारांनी वाचायला पाहिजे. यांनी जर ते कामगार चळवळीचं साहित्य वाचलं तर यांचे हक्क आणि अधिकारविषयी हे जागृत होतील आणि त्याप्रमाणे हे लोक अवेअर होऊन आपले हक्क अधिकाराचा लढा हा तेच करतील किंवा गव्हर्नमेंटवर तसं प्रेशर आणेल. त्याच्यात दुसरा पॉईंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना तिथे समजावून सांगितला की याला बहुतांशी इथला कामगार पण जबाबदार आहे, कारण कामगार हा इथल्या ज्या जुन्या चाली रीती परंपरा ज्या आहे त्या जुन्या चाली परंपरामध्येच हा अडकलेला आहे. याला जुन्या राजा राणीच्या ज्या कथा आहे, ज्या काल्पनिक कथा आहे, काल्पनिक देवीदेवतांच्या कथा आहे, त्यांचे जे चालीवृत्ती अंधश्रद्धा हा पाळतो आहे, त्याच्यामुळे हा दिवसेंदिवस गरीब होत चाललेला आहे. जोपर्यंत हे ट्रेड युनियन्स एकत्र येऊन हे मजूर पक्षाची स्थापना करीत नाही तोपर्यंत तुमचं कुठलाही इथला जो शासक वर्ग आहे तो तुमच्या फेवरचे कुठलेही कायदे करणार नाही किंवा तुमचा कुठलाही दबाव या शासक मंडळीवर राहणार नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुमच्या डोक्यामध्ये, आता फार छान उदाहरण 1943ला जे उदाहरण बाबासाहेबांनी सांगितलेलं ते उदाहरण आज जसंच्या तसं लागू पडतं आहे. आपल्याला दिसतं आहे की आज जो राष्ट्रवादाचा उदो केला जातो आणि बरेचशा या कामगार लोकांना त्या राष्ट्रवादाच्या गोडस नावाखाली हे वेगवेगळे पक्ष आपल्या पक्षामध्ये ओढत आहे आणि त्यांना सांगतात आहे की हा राष्ट्रवादासाठी तुम्ही आम्हाला मतदान करायला पाहिजे. तर ह्या राष्ट्रवादाच्या नावावर हा कामगार आंधळेपणाने या पक्षांच्या विनंतीला मान देतो आहे आणि तो आपलं जे काय भलं वाईट आहे हे न समजता तो या राष्ट्रवादाच्या चुकीच्या संकल्पनेत या पक्षांकडे ओढला जातो आणि या राष्ट्रवादाच्या लढाईमध्ये तो स्वतःचं नुकसान करून घेत आहे. कारण पहिली गोष्ट
ह्या जे पॉलिटिकल पार्टीज आहे, हे जे राजकीय पक्ष आहे, यांचा राष्ट्रवाद इथल्या मजूर वर्गाला तो समजतच नाही आहे. राष्ट्रवाद काय आहे? यांचा राष्ट्रवाद यांचा पक्ष मोठे करण्यासाठी आहे. यांचा पक्ष कसा इथला शासक बनतो याच्यासाठी आहे. तर इथल्या यांनी जो राष्ट्रवाद सांगितलेला असतो, या राष्ट्रवादामध्ये कुठेही कामगाराचं हित नसते. कुठेही कामगाराचं हित नसते. कुठलाही राष्ट्रवाद सांगणारा व्यक्ती तुम्हाला तुमचे जे मूलभूत अधिकार आहे, या मूलभूत अधिकाराविषयी बोलत नाही. की तुमच्या ज्या मूलभूत अधिकार आहे, की जसं तुम्हाला शांती पाहिजे, तुम्हाला राहण्यासाठी योग्य घर पाहिजे, तुम्हाला तुमच्या मुलासाठी शिक्षणाची सोय पाहिजे, तुमचं जे आरोग्य आहे त्या आरोग्यासाठी तुम्हाला आरोग्यविषयक धोरणं इथल्या शासनाने राबवायला पाहिजे, मोठे मोठे हॉस्पिटल उभे करायला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी सगळ्यात मोठं सांगितलं, त्यांनी त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट सांगितलं की तुम्हाला जेव्हा तुम्ही रस्त्यावरून चालता आहे तर तुम्ही एक डिग्निफाईड व्यक्ती म्हणून तुम्हाला रस्त्यावर चालता आलं पाहिजे, ताठ मानेने तुम्हाला जगता आलं पाहिजे. हे धोरण इथल्या शासनाने राष्ट्रवादाच्या खाली राबवलेलं आहे का, हे तुम्ही बघायला पाहिजे. तुम्हाला कोणी रस्त्याने चालता चालता तुम्हाला कोणी अपमानित करू शकले नाही पाहिजे. तुम्हाला तुमची जी डिग्निटी आहे, तुमचा जो रिस्पेक्ट आहे, तो रिस्पेक्ट समाजाने केला पाहिजे. म्हणून त्यांनी तिथल्या ट्रेड युनियन्सला मार्गदर्शन करताना सांगितलं की नुसतं ट्रेड युनियन करून काहीही होणार नाही. कुठल्याही स्ट्राईकनी तुमच्या समस्या होणार नाही. तर तुम्ही स्वतःचा पक्ष उभा करा आणि तो राजकीय पक्ष निवडणुकीमध्ये येऊन शासनाला तो कंट्रोल करता आला पाहिजे. शासनावर त्याचा दबदबा असायला पाहिजे. तुमची तेवढी वोट बँक इथे निर्माण झाली पाहिजे. म्हणून तुमचा स्वतःचा मजूर पक्ष असायला पाहिजे. हे बाबासाहेबांनी इथल्या कामगाराला 1943ला सांगून ठेवलेलं आहे, ते लेबर मिनिस्टर असताना. इथली जी डेमोक्रॅटिक व्यवस्था आहे, ज्याला आपण जी हे पॉलिटिकल डेमोक्रेसी आहे, पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे, ही जी लोकशाही आहे, संसदीय लोकशाही जी आहे, ही लोकशाही, ह्या लोकशाहीमध्ये फार दोन कॉन्ट्रावर्सीज आहे. कॉन्ट्रावर्सीज काय सांगितलं त्यांनी की आपण पॉलिटिकली असं म्हणतो किंवा आपण पॉलिटिकली असं डिफाईन करतो तुमच्या पार्लमेंटरी डेमोक्रेसीला की वन मॅन ओन व्होट, म्हणजे एक माणूस एक व्होट, एक मतदानाचा अधिकार, आणि म्हणतो की वन व्होट वन व्हॅल्यू. तर इथे वन व्होट वन व्हॅल्यू हा राजकारणाचा नियम जो आहे तो तुमच्या आर्थिक याच्यामध्ये लागू होतो का? नाही होत. वन व्होट वन व्हॅल्यू हा नियम तुमचा आर्थिकदृष्ट्या लागू होतो का? हे जे तुमचं जे भांडवलशाही व्यवस्था आहे, या भांडवलशाही व्यवस्थामध्ये तुमचं जरी वन व्होट व्हॅल्यू हे राजकारणापुरतं मर्यादित आहे, पण हे कुठेही आर्थिकदृष्ट्या किंवा भांडवलशाही व्यवस्थेत कुठेही दिसत नाही. इथे फार मोठी तफावत आहे. आणि हे बाबासाहेबांनी हे म्हणणं त्यावेळेस सांगितलेलं जेव्हा कामगार वर्ग संघटित नव्हता. त्यांना सांगितलं की तुमच्या संघटना असायला पाहिजे, तुमचा पक्ष असायला पाहिजे, नाहीतर इथले जे प्रस्थापित राजकीय मंडळी आहे, तुम्हाला राष्ट्रवादाच्या नावावर तुम्हाला त्यांच्या जाळ्यात ओढल्या जातील आणि तुम्ही गरीब जे आहेत ते गरीबच होत जाणार आणि इथला श्रीमंत वर्ग हा श्रीमंत होत जाणार. तर त्याच्यामध्ये दोन त्यांनी कॉन्ट्राडिक्टरी व्ह्यूज सांगितलेले ह्या लोकशाहीचे, की याच्यामध्ये राजकारणाच्या साईडनं आपण पॉलिटिकली जर सांगितलं आपण, तर आपण इकडे म्हणतो की प्रत्येकाला मतदानाचा अधिकार आहे, एक माणूस एक व्होट मूल्य, आपण एक मताचं मूल्य त्याला आहे असं आपण म्हणतो. पण इकडे जे आहे, इकडे हा एक क्लास असा आहे की तो गर्भ श्रीमंत आहे आणि दुसरा जो क्लास आहे, जो वर्ग आहे कामगारांचा, तो अत्यंत हलाखीचं जीवन जगतो आहे. तर हे जी पार्लमेंटरी डेमोक्रेसी याचं हे अपयश आहे असं बाबासाहेब म्हणतात. दुसरा त्यांनी मुद्दा मांडलेला की इथला जो कामगार वर्ग आहे याच्याकडे जी या देशाची संपत्ती असायला पाहिजे ती शून्य आहे, आणि जो काहीच करत नाही, जो कुठलंही श्रम करत नाही, अशा वर्गाजवळ, अशा लोकांजवळ या देशाची संपत्ती एकवटलेली आहे, तो कुठलंही श्रम करत नाही. आणि हे किती हास्यास्पद आहे की जो व्यक्ती रात्रंदिवस जो श्रम करतो, ज्याच्या श्रमावर हा देश चालतो, ही आर्थिक उलाढाल होते, तो श्रमकरी मात्र
या विकासापासून कोसो दूर आहे. आणि आजची परिस्थिती बघितली तर कामगार वर्ग जो आहे तो वंचित आहे. तो या वर्तुळाबाहेर फेकला गेलेला आहे. त्याचं कुठेही अस्तित्व तुम्हाला जाणवत नाही. कुठेतरी असं आहे का की बाबा एखादा जो कामगार आहे तो कामगार इथला आमदार होतोय, खासदार होतोय, मिनिस्टर होतोय आणि त्याचा जो पक्ष आहे त्या पक्ष हा सदैव विधिमंडळामध्ये लढतो आहे की हे कामगाराचे प्रश्न हे तुम्ही सोडवायला पाहिजे. असं कुठे चित्र आपल्याला दिसत नाही. म्हणून बाबासाहेब म्हणतात की ही जी पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे याच्यामध्ये ही फार मोठी तफावत जाणवते आहे. आणि ही जर तफावत दूर करायची असेल तर आपल्याला जास्तीत जास्त कामगाराचे प्रतिनिधी हे विधिमंडळात पाठवायला पाहिजे असे ते सरकारला सूचना करतात. आणि बाबासाहेबांनी जेव्हा ह्या सूचना केल्या, त्या इम्प्लिमेंट केल्या, तेव्हा कामगारांचे प्रतिनिधी तुम्हाला संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये त्या काळापासून दिसायला लागले. पण कालांतराने असं झालं की हे ट्रेड युनियन्स जे आहे हे इथले जे प्रस्तावित पक्ष होते, जसं की त्यावेळेस काँग्रेस होता किंवा जो काही एखाद्या धार्मिक संघटना होत्या की जे तुम्हाला राष्ट्रवादाचा उदोउद करत होता, यांच्या जाळ्यामध्ये तुम्ही ओढले गेले आणि तुम्ही स्वतःचा सर्वनाश करून घेतलेला असं मत बाबासाहेबांनी त्या ट्रेड युनियनच्या फेडरेशनच्या लोकांच्या कॉन्फरन्समध्ये मांडलेलं आहे. तर बाबासाहेबांचं जे हे अनन्यसाधारण काम आहे, कामगारांचं जे जीवनमान उंचवायला पाहिजे ते कुठेतरी दुर्लक्षित होते आहे. आणि आपण जेव्हा कामगार दिनाची जेव्हा आपल्याला आठवण होते किंवा आजचा जसा दिवस कामगार दिन आहे तर आपल्याला त्या महापुरुषाची आठवण व्हायला पाहिजे. कारण ज्या पुष्कळचे जे लेबर रिफॉर्म्स आहे ते बाबासाहेबांनी त्यांच्या कालावधीत केलेले आहे. आज जे तुम्हाला भरपगारी सुट्ट्या मिळतात, आज तुम्हाला जो फेस्टिवल बोनस मिळतो, तुम्हाला ESICची जी योजना आहे, हे सगळे बाबासाहेबांच्या डोक्यातल्या कल्पना आहे आणि त्या त्यांनी रुजवलेल्या आहे. आज जे इथल्या कामगारांना तुम्हाला PF मिळतो, प्रॉव्हिडंट फंड जे आहे, हे प्रॉव्हिडंट फंडची पण संकल्पना हे बाबासाहेबांच्याच याच्यातून आलेली आहे. बाबासाहेबांनीच हा कायदा केलेला आहे ते लेबर मिनिस्टर असताना. आता प्रॉव्हिडंट फंड, डिअरनेस अलाउंड, महागाई भत्ता हे सगळे बाबासाहेबांची देण आहे. आज लोक आनंदाने आता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एम्प्लॉईंना हल्ली गव्हर्नमेंटनी मतदानाचं हे इलेक्शन डोक्यात ठेवून त्यांनी त्यांचा DA 25% वाढवलेला आहे. तर ही जी DAची संकल्पना आहे ही बाबासाहेबांनी अवलंबलेली आहे, बाबासाहेबांची देण आहे. बाबासाहेबांच्या ही जी कृतज्ञता आहे ही आपण बाबासाहेबांविषयी दाखवायला पाहिजे. आणि त्यांचं जे हे कामगारविषयीचं धोरण आहे हे आपण समाजाला सांगायला पाहिजे, पटवून द्यायला पाहिजे. तेव्हा जर या ट्रेड युनियन्सनी बाबासाहेबांचं ऐकलेलं असतं, खाण कामगार असू द्या किंवा तो तुमचे कापड मिल होते तेव्हा मध्ये मुंबईमध्ये कापड मिलचा जो कामगार होता त्याचं नेतृत्व बाबासाहेबांनी केलेलं आहे. त्या कापड मिल जे आहे त्या कामगारासाठी बाबासाहेबांनी लढा दिलेला आहे. मोठ्या मोठ्या सभा बाबासाहेबांनी मुंबईमध्ये घेतलेल्या आहे. आणि म्हणून ते एक खऱ्या अर्थाने इथले कामगाराचे नेते जर कोणी असेल तर ते आपल्याला सांगता येते की ते एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. की त्यांची जर आपण 1942 ते 1946ची लेबर मिनिस्टर म्हणून जे व्हाईसरॉयचं जे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स होतं त्याच्यामधली जर त्यांची कारकीर्द बघितली तर त्याच्यामध्ये एका पाठोपाठ बिल आणलेले, ते फॅक्टरी अमेंडमेंट बिल्स असू द्या, ते तुमचं कोल माइन्स अमेंडमेंट बिल्स असू द्या, जे प्रत्येक क्षेत्रातला इव्हन तुमच्या जे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे त्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणजे जे शासनाचे उद्योग व्यापार जे उपक्रम होते त्यामधल्या ज्या एम्प्लॉईंना पण ज्या सुखसुविधा मिळतात आहे ते बाबासाहेबांनी केलेल्या कायद्यामुळे ते आर एन्जॉईंग दॅट थिंग्स. जे तुम्हाला इन्सेंटिव्ज मिळतात आहे ती सगळी बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे तुम्हाला आज लेबर ऑफिसेस दिसतात, लेबर ऑफिसर तिथे तुम्ही अपॉइंट करा ह्या बाबासाहेबांच्या सूचना होत्या. आणि ते पण त्यांनी ते
व्हाईसरायच्या काउन्सिलमध्ये जेव्हा होते त्यावेळेस केलेल्या त्यांनी सूचना आहेत, त्या काळापासून त्या इम्प्लिमेंट करण्यात आलेल्या आहे की जर एम्प्लॉई आणि एम्प्लॉयरमध्ये जर डिस्प्यूट झाला तर या एम्प्लॉईनी किंवा या कामगारांनी कुठे जायला पाहिजे. तर तेव्हा तेवढ्या प्रमाणामध्ये इथे लेबर ऑफिसेस नसल्यामुळे इथल्या कामगारांना ते डिस्प्यूट रिझॉल्व करण्याची कुठली मेकॅनिझम नसल्यामुळे त्यांचे जे तक्रारी आहे त्याचं कुठेही निपटारा होत नव्हता. म्हणून बाबासाहेबांनी सरकारला अशा सूचना केल्या होत्या आणि तो कायदा त्यांनी आणला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येक जिथे मोठ्या मोठ्या खाणी आहे तिथे लेबर ऑफिसेस असायला पाहिजे, लेबर ट्रिब्युनल असायला पाहिजे. बघा किती काय काय बाबासाहेबांनी करून ठेवलं. तुमच्या मुलाबाळांना प्रॉपररित्या कुठे कुठे नोकऱ्या अव्हेलेबल आहे त्याकरिता एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना सुद्धा बाबासाहेबांनी केलेली आहे. एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना ही बाबासाहेबाच्या कायद्या अन्वये झालेली आहे. त्यांनी जे अमेंडमेंट बिल आणलेलं होतं की त्यांनी जेव्हा ऑब्झर्व केलं की ह्या खाणीमध्ये किंवा गोदी कामगार आहे, पोर्टवर मोठ्या प्रमाणात कामगार होता, कापड व्यवसायाचे सूतगिरण्या होत्या त्याच्यामध्ये मोठा प्रमाणात कामगार होता, कारण हे 2-3 रेल्वेमध्ये मोठा कामगाराचा वर्ग होता. तर याच्यामध्ये भरती कशी करतावा तुम्ही, त्यांनी जेव्हा विचारलं तर त्यांच्या असं लक्षात आलं की याच्यामध्ये कुठेही असं ऑर्गनाइज वेचं असं कुठलंही एक सेंट्रलाइज हे नाही आहे, सेंटर नाही आहे की जिथून या स्किल्ड कामगार किंवा अनस्किल्ड कामगाराची भरती करण्यात येईल. म्हणून बाबासाहेबांनी ती भरती व्यवस्थित सुयोग्य व्हायला पाहिजे, प्रत्येकाला त्याचं प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे, म्हणून बाबासाहेबांनी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना केली. तर मला वाटते आपल्याला बऱ्यापैकी बाबासाहेबांचं जे कामगाराविषयीचं धोरण आहे आणि त्यांनी केलेल्या बाबासाहेबांनी केलेल्या वेगवेगळे जे कामगारविषयक कायदे आहे ते कायदे आपण अभ्यासला पाहिजे आणि त्याच्यामध्ये या समाजामध्ये ही जे त्या कायद्याविषयीची माहिती नाही किंवा बाबासाहेबाचं काय योगदान आहे या चळवळीमध्ये, किंवा खूप वेळा तर इथले शेतकऱ्यांचे मुलं म्हणतात की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलेलं आहे. तर बाबासाहेबांनी ज्या योजना आणलेल्या आहे की जसं दामोदर व्हॅली प्रोजेक्ट होता तो पण बाबासाहेब श्रममंत्री असतानाच त्यांनी एक्झिक्यूट केलेला आहे की ज्यामध्ये त्यांनी ह्या ज्या मोठमोठ्या नद्या होत्या ओरिसाच्या वगैरे त्या नद्या अडून त्याच्यावर मोठे मोठे धरणं जे बांधण्याचं आहे जे हे प्रकल्प आहे हे बाबासाहेबाची देण आहे. आज तिथूनच शेत्यांना पाणी मिळायला लागलं 12 महिने आणि इथला शेतकरी ह्या सुजलाम सुफलाम जीवन जगायला लागला. So these are the big contribution of Dr. Babasaheb in the life of laborers, peasants and labor farmers. तर मला वाटते याच्यामध्ये मी जवळपास सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहे की बाबासाहेबांचं जे सगळं योगदान आहे ते योगदान हे कामगारांचे जे लेबर रिफॉर्म्स इथे झालेले आहे आणि वेगवेगळ्या ज्या आपल्याला सुखसुविधा इथल्या कामगारांना मिळते आहे हे बाबासाहेब लेबर मिनिस्टर होते त्या काळापासून त्या कार्यान्वित करण्यात आलेले आहे. त्यांनी तसा सरकारवर दबाव आणला तेव्हा इंग्रज होते व्हाईसरायच्या काउन्सिलमध्ये, त्यांनी वेगवेगळ्या देशाचं उदाहरण देऊन त्यांनी या सगळ्या हे सगळे कायदे पास करून घेतले त्यांच्या हयातीमध्ये किंवा तेव्हा जेवढ्या काळ इथले लेबर मिनिस्टर होते त्या कालावधीमध्ये त्यांनी कायद्याने रूपात या सगळ्या रिफॉर्म्स अंमलात आणलेल्या आणि त्याचीच प्रचिती म्हणून आज जे आपल्याला कामगार धोरण दिसत आहे, कामगार ट्रिब्युनल्स दिसतात आहे, कामगार आपल्या हक्क अधिकाराची लढाई त्याला कोणीही मनात आलं तेव्हा काढून फेकू शकत नाही. तर हे सगळे जे आहे हे सगळं आणि सगळं फक्त आणि फक्त हे जे लेबर रिफॉर्म्स बाबासाहेबांनी इंट्रोड्यूस केलेले आहे ते एकमेव कारण आहे की आज इथला जो सुसंघटित कामगार व्यक्ती आहे तो हे सगळे फायदे ते मोठ्या मोठ्या PSUs असू द्या, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स असू द्या, याच्यामध्ये जे लाखो कामगार आहे ज्याला आपण आता स्टँडर्ड भाषेमध्ये एम्प्लॉय म्हणतो, यांची सगळे हे जे सुख सुविधा ज्याला वेलफेअर स्टेट म्हणतात याची कल्पनाच बाबासाहेबाच्या डोक्यातून आलेली आहे आणि ती त्यांनी नुसती कल्पना केली नाही तर ती कल्पना कायद्याच्या मार्फत त्यांनी अंमलात आणली आणि इथला जो दुर्लक्षित कामगार वर्ग आहे त्याला खरं न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर कामगारांचे जे एकमेव नेते आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. तर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता
तर मी त्याचं माझ्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. कोणाला कामगारविषयक धोरणाबद्दल अजून काही माहिती असेल तर मला वाटते तुम्ही जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग्स अँड स्पीचेस व्हॉल्यूम 10 आहे तो तुम्ही रेफर करा. तुम्हाला 1942 पासून ते 1946 पर्यंत बाबासाहेबांनी जे वेगवेगळे लेबर रिफॉर्म्स आणले, जे वेगवेगळे अमेंडमेंट्स केला, जे लेबर ॲक्ट्स 1926चे होते ते 1943ला बाबासाहेबांनी अमेंड केले, जे 1935चे कामगाराचे कायदे होते ते बाबासाहेबांनी, फॅक्टरी रूल्स किंवा माइन्स रूल्स जे होते ते बाबासाहेबांनी अमेंडमेंट केले ते जेव्हा लेबर मिनिस्टर होते तेव्हा. आणि जिथे जिथे कामगाराला न्याय देता येते त्या कायद्यानुसार तिथे तिथे बाबासाहेबांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला वाटते कुणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. अदरवाईज मला जे सांगायचं होतं ते मी मोजक्या शब्दामध्ये आपल्याला मांडलेलं आहे. बाबासाहेबांचे काय काय योगदान होते, कुठले कुठले दिस लेबर रिफॉर्म्स त्यांनी इंट्रोड्यूस केलेले आहे. तर कुणाला काही प्रश्न नसेल तर मी इथेच आपली रजा घेतो. आपण हे जे बाबासाहेबाविषयीची कामगारविषयक धोरण आहे हे तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद आणि इथेच थांबतो. जय भीम, जय संविधान.